झालं त्याला. नमस्कार भाऊ. नमस्कार जी. आज आपण दिनांक 23/9/2024 प्रतिष्ठित शेतकरी, नाव भाऊ तुमचं? मंगेश भाऊ राऊत, मुक्काम येनोरा, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा यांच्या शेतात प्रथमेश हे वाण लावल्या गेलेलं आहे. त्या वाणाबद्दल आपण त्याचा मनोगत घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. भाऊ, तुमचे पूर्ण नाव? मंगेश चेंदूजी राऊत, राहणार येनोरा, हिंगणघाट तहसील आणि वर्धा जिल्हा. मोबाईल नंबर 9922973558. भाऊ, तुम्ही प्रथमेश लावलं? हो. हे बघून घ्या, प्रथमेश हे व्हेरायटी लावलेली आहे. ही व्हेरायटी इतर वाणाच्या मानानं कशी काय आहे आणि तुम्ही कुठले कुठले वाणं लावले आणि त्या वाणावर काय आहे आणि या वाणावर काय नाही? मी हे व्हेरायटी चांगली आहे. तसे मी ह्या शेतामध्ये एकूण 4 व्हेरायट्या लावलेल्या आहेत. एक आहे दप्तरी 345, दुसरी व्हेरायटी आहे ग्रीन गोल्ड 301 आणि उन्नती आहे रवी सीड्सचं. आणि हे प्रथमेश लावलेलं आहे 4 एकरमध्ये. ह्या 4ही व्हेरायटीमध्ये हे सगळ्यात चांगलं दर्जाचं आहे. आणि आतापर्यंत हे आता 2 दिवस झालेले आहे. 2 दिवसामध्ये म्हणजे पिवळं पडायला लागलेलं आहे. जर बरोबर आहे. लावून दिनांक काय आहे याची लावण दिनांक आहे 25 जून. म्हणजे 90 दिवस जवळपास होत आले. 90 दिवस होत आलेले आहे ना. बरोबर आहे ना. मग ते पण 4ही व्हेरायटीमध्ये हे जे व्हेरायटी आहे जबरदस्त व्हेरायटी आहे आणि दाणे पण चांगले व्यवस्थित आहे. दानादार. हो हो. घ्या जवळ हातावर त्यांच्या. आणि तुम्हाला बाकी व्हेरायटी कशा काय वाटल्या? त्यांच्यावर कुठला आधार आला? याच्यावर काही आधार वगैरे नाही? काही नाही, याच्यावर कोणत्याच प्रकारचा आधार आलेला नाही. हे मॅच्युअर्ड झाल्यामुळे आता पिवळी येत आहे. 90 दिवस झालेले आहे आणि 10-15 दिवस आता हिला लागेलच अजून. म्हणजे दसऱ्यापर्यंत निघून जाईल हे वाले, येईलच पूर्णपूर. पण बाकी व्हेरायटी जे आहे दप्तरी झालेली आहे, पूर्ण दप्तरी झालेला आहे, तिच्यावर पण आलेला आहे. येलो मोजॅक आलेला आहे, ग्रीन गोल्ड आलेला आहे, उन्नतीवर पण आलेला आहे. हो हो. पण त्या तुलनेमध्ये हे कमीत कमी 10 ते 12च्या जवळपास जाईल. पण ते कमीत कमी 7-8 वर तरी राहील. तरी मी कंट्रोल केलेला आहे त्याला, पण तेवढ्या काही झालेलं नाही आहे. एकाच ठिकाणी 4ही प्लॉट आहे. अच्छा. हो. तुम्ही समाधानी आहात की नाही? नाही, समाधानी, 100% समाधानी आहे सर. दादा, तुम्ही शेतकरी बांधवात या वाणाबद्दल काय सांगाल पुढल्या वर्षी करता? पुढल्या वर्षीसाठी तर माझी पण इच्छा आहे. आता म्हणजे 16 एकर सोयाबीन आहे. पुढल्या वर्षीला सोयाबीन 16 काय 20 एकर लावण्याची ही आहे माझी. अच्छा. आणि पुढल्या वर्षीला लावायला पाहिजे हे. आणि हे बुरेल शेंगायचं आहे. याच्यावर कोणत्या प्रकारच्या अशा काही येलो मोजॅक नाही आहे किंवा बुरशी